चेतन आणि चिराग अशी जोडी आपल्याला दिसते मैदानाच्या आतमध्ये. सिद्धिविनायक चंद्रपाडा संघाकडून बघूया कशा प्रकारे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ करते. चेतन आणि चिराग. विकास, नक्कीच विकास दिसतोय आपल्याला बॉलिंग एंड वरती पहिलं षटक घेऊन येतोय संघासाठी आणि वैयक्तिक सुद्धा पहिलं षटक घेऊन येतोय. नक्की 4 षटकांचे सामने असतील. पहिलं षटक हे मात्र पॉवर प्ले म्हणजेच रिस्ट्रिक्शनचं असेल. फलंदाजाला संधी दिली जाईल की आपण यायचंय, फटके मारायचे आहेत मोठे आणि तेच महत्त्वाचं षटक घेऊन आलाय मिस्टर विकास. बघूया कशा प्रकारे गोलंदाजीचा भार सांभाळतो. पहिला सामना आहे सकाळच्या सत्रातील. नक्कीच पंच आपल्याला दिसतात मैदानाच्या आतमध्ये रूल्स अँड रिस्ट्रिक्शन समजावताना. चला प्लीज पंच स्पीडअप करायचं आहे थोडंसं. पहिलं षटक हे पॉवर प्लेच असेल. ओव्हरचा मारा करताना दिसतो विकास. पहिला ते चेंडू वरती उजव्या एसटीच्या जास्त बाहेर आणि त्याला पंच पॅनलाइज करतायत. नक्की श्री गणेश यावेळेस मात्र अतिरिक्त चेंडूने होते एकविरा स्पोर्ट्स पांजू संघाची. धावसंख्येचा जर विचार केला यावेळेस मात्र पहिली धाव लागते सिद्धिविनायक चंद्रपाडा संघाची. यावेळेस मात्र डीप वरती चेंडू जातो. नक्कीच मिड विकेट रिजन मध्ये बघूया कशा प्रकारे येतो क्षेत्ररक्षक आणि यावेळेस मात्र पहिला झटका. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. नक्कीच चेंडूमध्ये गती नव्हती आणि त्यामुळेच जजमेंट चुकला फलंदाजाचा. सरळ चेंडू गेला डीप मिड विकेट रिजन मध्ये. गडी बाद होतोय, गडी बाद. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. सिद्धिविनायक चंद्रपाडा संघ आपला जो एक्स्ट्रा प्लेयर आहे ना तो असा पाठवायचा की ज्याला सगळ्यांची नावं माहिती असतील प्लीज. नक्कीच तर यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. नाणेफेकीचा कौल जिंकून पहिल्या दिवसापासूनचा जर आपण विचार केला एक गाव एक संघामधील तर सर्व संघांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि तेच मात्र आता पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसतंय. पुन्हा एकदा विकास मात्र सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी. यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू होता. बॅटची कडा घेऊन जातोय चेंडू थर्ड मॅन रिजन मध्ये जिथपर्यंत फील्ड होईल. एक धाव नक्कीच अर्जित केली जाते. धावसंख्येचा जर विचार चेतनला
चांगली कामगिरी करताना दिसतोय विकास. एक अतिरिक्त धाव आणि एक सिंगलच्या रूपात केवळ 2 धावा खर्च केल्यात. अप्रतिम षटक विकासच्या माध्यमातून. यावेळेस मात्र अजून एक फुलर लेनचा चेंडू होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला टॅकल केलं जात आहे. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता यावेळेस मात्र होते. ड्रीम स्पेल हाताळताना दिसतोय विकास, कारण पॉवर प्लेचं षटक आहे, मोठं षटक मांडलं जातं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये मात्र विकास चांगली कामगिरी करताना दिसतोय. अजूनपर्यंत केवळ 2 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू असेल विकासचा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता. मिड ऑफ रिजन मध्ये नक्कीच एकदा वर्जित केली जाते. धावसंख्येत आता मात्र 1 ने बदलवतो. 3 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. एका षटकाच्या समाप्तीनंतर अप्रतिम षटक मात्र विकास हाताळतो आणि कुठेतरी रोखून ठेवतो सिद्धिविनायक चंद्रपाडा संघाला. आपण जाऊया मिस्टर डीजे कडे. धन्यवाद नक्कीच. तर एकविरा स्पोर्ट्स संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि आमंत्रित केलं फलंदाजीसाठी सिद्धिविनायक चंद्रपाडा संघाला. आतापर्यंत कुठेतरी त्या डिसिजनला पुरेपूर सपोर्ट केलाय त्यांच्या गोलंदाजाने विकासने. त्या डिसिजनला मात्र मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करताना दाखवतोय एकविरा स्पोर्ट्स पांजू संघ. एका षटकाच्या समाप्तीनंतर केवळ 3 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. नक्कीच यावेळेस मात्र संघाचं दुसरं षटक घेऊन मिस्टर निशांतला आमंत्रित करण्यात येतंय. बघा, पहिल्या षटकाचा जर विचार केला तर मोठे फटके नक्कीच आले नसतील पॉवर प्लेचं षटक असताना सुद्धा. यावेळेस मात्र थोडंसं फील्ड रिस्ट्रिक्शन मध्ये आपल्याला सूट असेल, कारण पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. थोडीशी व्यूहरचना आपल्याला बदलताना दिसते. नक्कीच ऑनसाइड रिजन थोडंसं पॅक करण्याचा प्रयत्न आहे. ऑफसाइड रिजन मध्ये आमंत्रित केलं की या तुम्ही डीप कव्हर रिजन मध्ये कटचा फटका खेळू शकतात, कारण 2च खेळाडू आहेत आपल्याला दिसत आहेत. नक्कीच थोडंसं रनअप मध्ये चुकी दिसते. पंच आपल्याला डेड बॉलचा नक्कीच इशारा देत आहेत. यावेळेस मात्र शॉर्ट चेंडू होता. स्क्वेअर ऑफ द विकेट फाईन खेळण्याचा प्रयत्न. अजून एक झटका लागतोय. पुन्हा एकदा कुठेतरी पॉवर जनरेशन मध्ये कमी पडतायत फलंदाज. पहिल्या ते चेंडूवरती यावेळेस मात्र पुन्हा एकदा झटका लागतोय सिद्धिविनायक चंद्रपाडा संघाला. आपण जाऊया डीजे कडे. भवानीचे उपकार गाजली शुभाची तलवार. भवानीचे उपकार गाजली शुभाची तलवार. भवानीचे उपकार गाजली शुभाची तलवार. हर 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 महादेव. हर 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 महादेव. हर 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 महादेव. हर 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 महादेव. धन्यवाद. जुगल नवीन फलंदाज नक्कीच जुगलला आमंत्रित करण्यात येते. फलंदाजी मार्कवरती जबाबदारी यावेळेस मात्र सांभाळावी लागेल. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. पुन्हा एकदा रनअप मध्ये चुकी करतोय. यावेळेस मात्र गुडलेनचा चेंडू होता. चेंडू थोडासा फाईन जातोय डीप मिड विकेट रिजन मध्ये. नक्कीच एक धाव वर्जित केली जाते आणि नक्कीच दुसऱ्या धावेचा सुद्धा सफळ प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये पार पडतोय. धावसंख्येचा जर विचार केला 5 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. अजूनही 4 चेंडू निशांचे शेष असतील. नक्कीच धावफलकाचा जर विचार केला पूर्णपणे संत गतीने चालताना दिसतोय आपल्याला. यावेळेस मात्र स्विच हिटचा प्रयत्न होता. पूर्णपणे अयशस्वी ठरतो प्रयत्न नितेशच्या माध्यमातून. नक्कीच कुठेतरी मोठ्या फटक्यांची गरज आहे. तर एक चांगली धावसंख्या आपल्याला समोर ठेवायची असेल, कारण आतापर्यंत अजून एकही मोठा फटका आला नाही. यावेळेस मात्र थोडंसं स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, धावा कमवण्याचा प्रयत्न होता, परंतु सुरेख चेंडू
निशांच्या माध्यमातून हाताळला जातोय. यावेळेस मात्र अजून एक गुंडलेंडचा चेंडू, नक्की चेंडू जातोय डीप मध्ये आणि 4 धाव नक्कीच यावेळेस मात्र अर्जित करण्यात येते. पंचांचा इशारा आपल्याला येतोय. थर्ड रिजनचा नक्कीच फटका होता, कडचा फटका होता, कारण तिथे खेळाडू नव्हता आमंत्रित केलेलं की आपण या त्या चौकारासाठीच. धावसंख्येचा जर विचार केला 9 ऑन बोर्ड. आपण जाऊया मिस्टर डीजे कडे. तर प्लीज व्हॉलेंटियर्स असतील तर प्लीज जायचंय, आपण तिथे बॉल द्यायचा आहे. व्हॉलेंटियर्स प्लीज आपण जर तिथे असतील तर प्लीज सहकार्य करायचं आहे. चेंडू परत मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. धावसंख्येचा जर विचार केला तर यावेळेस मात्र धावसंख्या या चौकाराने फ्लाव होते. अवघ्या 10व्या चेंडूवरती मात्र पहिला चौकार येतोय सिद्धिविनायक चंद्रपाडा संघासाठी की सर बॉल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा आलेला आहे. 9 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत आणि यावेळेस मात्र प्रेशर रिलीज फटका नितेशच्या फळीतून येतोय. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता नक्कीच आणि पूर्णपणे गॅप शोधलं जात आहे. थर्ड मॅन रिजन मध्ये मात्र पहिला चौकार येतोय सिद्धिविनायक चंद्रपाडा संघाकडून नितेशच्या फळीतून. कुठेतरी प्रेशर रिलीज फटका, प्रेशर थोडस रिलीज करेल सिद्धिविनायक चंद्रपाडा संघावरून. येणारे 2 चेंडू पुन्हा एकदा मात्र निशांत राईटम ओव्हरचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस मात्र स्विच हिटचा प्रयत्न होता, यष्टी सुद्धा चुकी करतोय. बघा किती अतिरिक्त धावा भेटतात. नक्कीच पंचांचा वाईडचा इशारा आहे, म्हणजेच वाईड +1. या चेंडूवरती मात्र 2 धावा अर्जित होत आहेत. 11 धावा धावफलकावरती लगावले जात आहेत. येणारे अजूनही 2 चेंडू शेष असतील निशांतचे. नक्कीच त्या चौकारानंतर मात्र थोडस लाईन अँड लेंथ खराब दिसते निशांतची. कुठेतरी प्रेशर दिसतोय त्या चौकारानंतर. पहिलं षटक नक्कीच एक चांगलं षटक विकासच्या माध्यमातून हाताळलं होतं. केवळ 3 धावा दिल्या होत्या 2 गडी घेऊन. यावेळेस मात्र अजून एक शॉर्ट चेंडू होता. लॉंग ऑनचा खेळाडू मात्र चेंडू खाली येतोय आणि अजून एक झटका लागेल. यावेळेस मात्र तिसरा गडी बाद होत, चौथा गडी बाद होतोय. आपण जाऊया मिस्टर डीजे कडे. गरजले अंबर जय भवानीचा नारा, जोमान बरसल्या भगव्या रंगाच्या धारा. गरजले अंबर जय भवानीचा नारा, जोमान बरसल्या भगव्या. धन्यवाद डीजे. तर यावेळेस मात्र कर्णधार स्वतः पुढे सरसावतोय. अलिशला यावेळेस मात्र जबाबदारी सांभाळावी लागेल, कारण आपण विचार केला तर एक चांगलं टोटल जर आपल्याला ठेवायचं असेल, शेवटचा चेंडू असेल. यावेळेस मात्र कमबॅक केलंय गोलंदाज निशांतने, कारण या अगोदरच्या चेंडूवरती नक्कीच चौकार आला होता आणि वाईडने सुद्धा एक अतिरिक्त धाव आली होती. परंतु आता मात्र कमबॅक केलंय निशांतने. धावसंख्येचा जर विचार केला अजूनपर्यंत केवळ 11 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. शेवटचा चेंडू असेल. दुसरं षटक आपण बघतोय प्रगती पथावर निशांत कडून. नक्कीच यावेळेस मात्र पुन्हा एकदा नितेश फुलर लेनचा चेंडू होता. नक्कीच ब्रह्मास्त्राचा वापर यावेळेस मात्र केला होता निशांतने आणि त्याच्याच मोबदल्यात केवळ 1 धाव भेटते या चेंडूवरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत 4 गडींच्या मोबदल्यात. आपण आमंत्रित करूया श्री डीजेला. कमॉन डीजे. जोमान बरसल्या भगव्या रंगाच्या दारा, वैऱ्याला झोडून तुफान फाडून गाजवाय महाराष्ट्र माझा. स्वराज्याचा किंजन राजा, धन्यवाद डीजे. स्वराज्याचा. तर यापुढे होणारा सामना अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र विरुद्ध अष्टविनायक नायगाव. प्लीज दोन्ही संघाचा जर रिप्रेझेंटेटिव्ह आला असेल तर आपण प्लीज रिपोर्ट करायचे कॉमेंट्री एंड वरती. अष्टविनायक नायगाव, माफ करा, अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र विरुद्ध अष्टविनायक नायगाव यायचे. प्लीज जर रिप्रेझेंटेटिव्ह असेल तर प्लीज रिपोर्ट करायचं आपण कॉमेंट्री एंड वरती. नक्कीच यावेळेस मात्र नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय करण. बघूया कशा प्रकारे हा षटक सांभाळेल, कारण मागच्या षटकाचा जर विचार केला तर निशांतने सुद्धा एक चांगलं षटक हाताला 9 धावा खर्च केला, त्यात सुद्धा एक
थर्ड रिजन वरती चौकार होता. यावेळेस मात्र कटचा फटका येतोय. पहिल्या चेंडू वरती चेंडू निघून जाईल. वन बाउन्स, 4 धावा. सुरेख फटका. पहिल्या चेंडू वरती हल्ला चढवला जातोय. आपण जाऊया डीजे कडे. त्याला माहिती होतं गॅप कुठे आहे नितेशला, कारण या अगोदरचा चौकार सुद्धा त्याने त्याच रिजन मध्ये भिरकावला होता. आणि यावेळेस मात्र पूर्णपणे जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेताना दिसतोय नितेश. संकट मोचक, माफ करा, मितेश. नक्कीच जबाबदारी पूर्णपणे घेतोय मितेश स्वतःच्या खांद्यावरती. संकट मोचक म्हणून अजूनपर्यंत तरी मैदानात दिसलाय तो सिद्धिविनायक चंद्रपाडा संघासाठी, कारण 2 चौकार अजूनपर्यंत त्याच्या फळीतून आलेले आहेत. की थोडीशी रणनीतीमध्ये चुकी करताना दिसतोय गोलंदाज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. झेल सुटतोय. क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतोय. मितेशला यावेळेस मात्र जीवनदान भेटतंय आणि नक्कीच धावसंख्या 1 ने मात्र पुढे सरसावे. धावसंख्येचा जर विचार केला 17 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. नक्कीच यावेळेस मात्र संधी निर्माण झाली होती. मितेशचा गडी बाद घेण्याची नक्कीच मितेशचा जर विचार केला चांगल्या लय मध्ये दिसतोय, पण यावेळेस मात्र खराब फटका होता. क्षेत्ररक्षक सुद्धा चुकी करतोय. धावसंख्येत 1 ने बदल होतोय. 17 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. तिसरे षटक आपण बघतोय प्रगतीपथावर करण कडून. यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडला जाईल का? नक्कीच. तर यावेळेस मात्र क्रिकेटच्या खेळात व्हॉलीबॉलचं प्रात्यक्षिक देताना दिसत होते यष्टीरक्षक आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुद्धा गोलंदाज चुकी करतोय. अजून एक जीवनदान भेटतंय. धावसंख्येत आता मात्र 1 ने बदल होतोय. 18 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. अलिश, नक्कीच यावेळेस मात्र अलिशला जीवनदान दिलं जातंय. आलेशला, नक्कीच आलेशला यावेळेस मात्र जीवनदान दिलं जातंय. यावेळेस मात्र स्विच हिटचा फटका होता. चेंडू नक्की थर्ड मॅन रिजन मध्ये ट्रॅव्हल करताना दिसतोय आणि 4 धावा. 1 बाउन्स इनटू द गॅप्स, 4 रन्स. नक्कीच अप्रतिम फटकेबाजी करताना मात्र मिस्टर मितेश दिसतोय. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. तर यावेळेस मात्र नक्कीच मितेशचा एक झेल नक्की सुटला होता. तदनंतर मात्र चांगली फटकेबाजी करताना दिसतोय मिस्टर मितेश. यास मात्र फुलर लेनचा चेंडू होता. डीप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स, 4 धावा. यावेळेस मात्र मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जातोय ओव्हर द रोप. 4 धावा. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. धावसंख्येचा जर विचार केला 26 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर. शेवटचा चेंडू अजूनपर्यंत शेष असेल. अगोदरच्या 2 षटकांचा विचार केला तर पहिल्या षटकात केवळ 3 धावा अर्जित केल्या होत्या. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकात 9 आणि यावेळेस मात्र थोडंसं मोठं षटक हाताळताना दिसतोय करण. 14 धावा अजूनपर्यंत खर्च केल्यात. अजूनही एक चेंडू उर्वरित आहे. बघूया कशा प्रकारे या चेंडूचा सामना करेल. नक्कीच हे षटक निर्णायक ठरेल का या सामन्यामध्ये, कारण तिसरं षटक आहे. यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू होता. कव्हरचा क्षेत्ररक्षक येतो आणि यावेळेस मात्र चुकी होते. पुन्हा एकदा मितेशला जीवनदान दिलं जातं. आपण आता यावेळेस मात्र कॅच सोडली आहे की मॅच सोडली आहे पुन्हा एकदा हे बघण्यासारखं असेल. पुढचा एक षटक नक्कीच आपल्याला सांगेल. धावसंख्येचा जर विचार केला 28 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सिद्धिविनायक चंद्रपाडा संघाचे कुठेतरी चुकी करतोय. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आणि त्याच्याच मोबदल्यात 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. आपण जाऊया मिस्टर श्री डीजे कडे. कम ऑन डीजे. नक्कीच. तर यावेळेस मात्र गोलंदाजी मार्क वरती आपल्याला दिसतोय 49 नंबरची जर्सी घालून जिग्नेश. बघा कशा प्रकारे गोलंदाजी करेन, कारण स्लॉकचं षटक आहे आणि या अगोदरच्या षटकावरती मात्र करणने 16 धावा खर्च केला. नक्कीच 2 झेल सुटले असतील.
मितेशचे आणि कुठेतरी यावेळेस मात्र जिग्नेशला कमबॅक करून द्यावं लागेल संघाला, कारण पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर पहिल्या षटकात केवळ 3 धावा खर्च केली होती विकासने, तदनंतर पाठोपाठ मात्र निशानने केवळ 9 धावा खर्च केल्या होत्या आणि करणचं थोडंसं महागडं षटक तब्बल 16 धावांचं. आणि आता मात्र स्लॉकचं षटक असेल जिग्नेशचं, बघूया कशा प्रकारे हँडल करेल हे षटक. प्रेशराईज षटक असेल कारण स्लॉग ओव्हरचं षटक आहे, शेवटचं षटक असेल या पहिल्या इनिंग मधील. यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू होता, नक्कीच कव्हर रिजन मध्ये चेंडू आपल्याला ट्रॅव्हल करताना दिसतोय डीप मधून, जिथपर्यंत खेळाडू येईल तिथपर्यंत नक्कीच 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. 30 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. चौथं षटक आपण बघतोय प्रगतीपथावर जिग्नेशच्या मार्फत. पहिल्या चेंडूवरती नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्याला कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु नक्कीच बॅटीची गाडा घेऊन चेंडू 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू, यष्टीरक्षक चुकी करतोय, यस्नचा कॉल, परंतु नक्कीच यावेळेस मात्र थोडंसं खराब कलेक्शन. नक्कीच जिग्नेश सुद्धा चुकी करतोय. ज्या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता झाली असती त्यावरती मात्र पंच 22चा इशारा करतायत. थोडीशी यष्टीरक्षक चुकी करतो, कलेक्शन मध्ये सुद्धा जिग्नेश कडून चुकी होते आणि त्याच मोबदल्यात तर 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. नक्कीच चुकी करतो यष्टीरक्षक आणि त्याच्याच मोबदल्यात मात्र 2 धावा लिहिल्या जात आहेत स्कोरबोर्ड वरती. 32 ऑन द बोर्ड. अजून येणारे 4 चेंडू शेष असतील जिग्नेशचे. यावेळेस मात्र मितेश चुकी करतो. नक्कीच स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न मितेशचा होता कारण चांगल्या लय मध्ये, परंतु तंबूत परतावं लागेल, खराब कॉलिंग होती आणि त्याच्याच मोबदल्यात मात्र प्रेशराईज मुवमेंट मध्ये आपल्याला विकेट काढून देतोय तो जिग्नेश. कम ऑन डीजे. मावळत भरला भगवा जोश, हर हर महादेव गर्जनाचे घोष, मावळत भरला धन्यवाद भगवा DJ. जोश. तर यापुढे होणारा सामना अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र विरुद्ध अष्टविनायक नायगाव. प्लीज यायचंय संघनायक. लगेच याच्यानंतर आपण नाणेफेकीचा कौल करून घेणार आहोत, तर यायचंय रिप्रेझेंटेटिव्ह संघनायक. वारंवार आपल्याला कॉल दिला जातोय. नक्कीच नवीन फलंदाज प्रशांत येतोय नॉन स्ट्राईक एंड वरती, कुठेतरी चुकी करतोय. यावेळेस मात्र स्ट्राईक चेंज करण्याचा प्रयत्न नक्कीच मितेशचा होता, परंतु खराब कॉलिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटली. यावेळेस मात्र शफल करण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॉडी लाईन पासून थोडासा लांब होता. यष्टीरक्षक जेव्हापासून चेंडू खाली येईल तिथपर्यंत नक्कीच 1 धाव नक्कीच आणि गडी बाद. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र गडी बाद होतोय. यावेळेस मात्र अजून एक झटका लागतोय. आपण आमंत्रित करूया डीजे ला. जय बोला शिवाजी रे, जय मायावती जाऊ, जय बोला शिवाजी रे, जय मायावती जाऊ, चला करू गुणगान, जय शिवबाजी जाऊ, चला करू गुणगान, जय शिवबाजी जाऊ, जय शिवबाजी जाऊ. धन्यवाद डीजे. चेतन, नवीन फलंदाज चेतन येतोय. धावसंख्येचा जर विचार केला 33 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. येणारे अजूनही 2 चेंडू शेष असतील. बघूया कशा प्रकारे सामना करेल प्रशांत. येणारे 2 चेंडू अजूनही शेष असतील. या इनिंग मधील चांगली गोलंदाजी करताना दिसतोय आतापर्यंत जिग्नेश.
नक्कीच येणारे 2 चेंडू अजूनही शेष असतील. बघा कशा प्रकारे सामना करेल प्रशांत. फुलर लेनचा चेंडू होता, अप्रतिम चेंडू हातातोय मात्र प्रेशराइज मुवमेंट मध्ये, कारण शेवटचे 2 चेंडू स्लॉग ओव्हर मध्ये हाताळणं कठीण असतं. यावेळेस मात्र थोडीशी कलेक्शन मध्ये पुन्हा एकदा चुकी होते. नक्कीच 3 धावा, चांगली रनिंग बिटवीन द विकेट मात्र या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटते. शेवटचा चेंडू असेल. आपण बघतोय सिद्धिविनायक चंद्रपाडा विरुद्ध एकविरा स्पोर्ट्स पांजू असा सामना. नक्कीच पांजू संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि आमंत्रित केलं सिद्धिविनायक चंद्रपाडा संघाला. फलंदाजीसाठी नक्कीच चांगलं षटक हाताने दिसतोय. शेवटचं षटक स्लॉग ओव्हर मध्ये जिग्नेश. यावेळेस मात्र शॉर्ट चेंडू होता, स्क्वेअर ऑफ द विकेट फाईन खेळण्याचा प्रयत्न. एक धाव नक्कीच अर्जित केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नक्कीच तर गडी बाद होतोय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. धावसंख्येचा जर विचार केला 37 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. 38 धावांचं एक समतुल्य आव्हान असेल. आपण जाऊया टॉस कडे. कंपल्सरी चेसिंग आपण लक्ष द्यायचंय. आणि यापुढे होणारा सामना अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र विरुद्ध अष्टविनायक नायगाव. प्लीज दोन्ही संघनायक यायचे, वारंवार आपल्याला कॉल दिला जातोय. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. आपण जाऊया मिस्टर डीजे कडे. नक्कीच तर आपण थोडस एक आभार व्यक्त करणार आहोत. स्वर्गीय दीपेश जगदीश पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमती यशोदाबाई मधुकर पाटील यांच्याकडून रोख रक्कम 20,000 रुपये द्वितीय पारितोषिक जी देण्यात आलेली आहे, तर त्यांच्यासाठी मी मंडळाच्या वतीने खूप खूप आभार मानतो. आणि पुढे अजून एक आभार असेल. स्वर्गीय दीपेश जगदीश पाटील यांच्या स्मरणार्थ श्री तुषार चिंतामण चौधरी व सौ हर्षाली तुषार चौधरी कंचाड यांच्याकडून रोख रक्कम 10,000 रुपये तृतीय पारितोषिक ही लाभलेली आहे, तर त्यांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानतो ध्रुवतारा स्पोर्ट्स टिवरी संघाकडून. नक्कीच आपण वळूया यावेळेस मात्र टॉस बॉक्स कडे. अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र विरुद्ध अष्टविनायक नायगाव. माननीय दत्तात्रय चौधरी सर यांना विनंती असेल आपण यायचंय, नाणेफेकीचा कौल करायचंय. अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र विरुद्ध अष्टविनायक नायगाव. नक्कीच कॅमेरामॅनला सुद्धा विनंती आहे आपण ही क्षणचित्र टिपायची आहेत आपल्या कॅमेरामध्ये. नक्कीच आमचे सहकारी समालोचक सुद्धा आम्हाला दिसत आहेत. कल्पेश सर सुद्धा आलेले आहेत. नक्कीच अजिंक्य संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. डिसिजन काय असेल आपला? प्लीज प्लीज थोडस लवकर कळवायचंय. आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. 38 धावांचा पाठलाग करायचंय. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. नक्कीच अजून एक आभार असेल. स्वर्गीय देविकांत गोविंद पाटील व स्वर्गीय कांता प्रदीप पाटील यांच्या स्मरणार्थ श्री रोशन प्रदीप पाटील व कुमार विशाल देविकांत पाटील यांच्या मार्फत रविवार दिनांक 6/3/2022 रोजीच्या लाईव्ह टेलिकास्टचे थेट प्रक्षेपण देण्यात आले आहे, तर त्यांचे सुद्धा मी मंडळाच्या वतीने खूप खूप आभार मानतो. नक्कीच कुमारी स्वरा आशिष चौधरी याने सुद्धा आपल्याला 500 रुपयाची रोख रक्कम मदत दिलेली, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. कुमार श्लोक संकेत चौधरी याने सुद्धा आपल्याला रोख रक्कम 500 रुपयाची मदत दिलेली आहे, तर त्यांचे सुद्धा खूप खूप आभार असतील. आणि ज्यांनी या स्पर्धेसाठी नक्कीच मोलाचा वाटा दिला वेगवेगळ्या पद्धतीने, त्यांचा सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. कारण कोणत्याही स्पॉन्सर किंवा सपोर्ट स्टाफ शिवाय कोणतीही स्पर्धा परिपूर्णतेला पोहोचत नाही, तर त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळेस मात्र एकविरा स्पोर्ट्स पांजू संघाला नाणेफेकीचा कौल नक्कीच त्याने जिंकला होता आणि आमंत्रित केलं होतं. सिद्धिविनायक चंद्रपाडा संघाला कुठेतरी रोखून ठेवलंय. एक छोटं लक्ष नक्कीच म्हणता येईल, कारण आपण जर विचार केला पहिल्या दिवसापासून 50+ धावा नक्कीच या ग्राउंडवरती चेस होण्यासारखे आहेत. बघूया परंतु कशा प्रकारे हा सामना वळतो.
38 धावांचा पाठलाग नक्कीच करायचा असेल एकविरा स्पोर्ट्स पांजू संघाला. आपण बघतोय स्वर्गीय भरत पाटील व स्वर्गीय दीपेश जगदीश पाटील स्मृती चषक 2022 शेवटचा दिवस आज मात्र आहे. मेगा फायनलचा दिवस आहे आणि पहिला सामना आपण रंगताना बघतोय सिद्धिविनायक चंद्रपाडा विरुद्ध एकविरा स्पोर्ट्स पांजू. दुसरी इनिंग यावेळेस मात्र रंगतदार दिसेल. मैदानाच्या आतमध्ये एक समतुल्य टोटल जरी असला तरी नक्कीच संघर्ष आपल्याला चेंडू आणि फळीचा मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पाहायला भेटणार आहे सेकंड इनिंग मध्ये. नक्कीच निशांत आणि चेतन अशी जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये हे 38 धावांचा पाठलाग करताना दिसेल. बघूया कशा प्रकारे लक्ष पेललं जातं, कशा प्रकारे याचा पाठलाग केला जातो आणि समोर असेल तो गोलंदाज म्हणजेच चेतन. नक्कीच पंच इशारा करतायत लेट्स प्लेचा पॉवर प्लेचा, कारण पहिल्या षटके पॉवर प्लेचा असेल. थोडेसे रिस्ट्रिक्शन्स आपल्यावरती नक्कीच असतील आणि फलंदाजाला नक्कीच आमंत्रण असेल मोठे फटके खेळण्यासाठी. यावेळेस मात्र फुलर यांचा चेंडू होता. पंचांकडे दाद मागितली जाते. नक्कीच पंत ती पूर्णपणे फेटाळून लावतायत. यावेळेस मात्र श्री गणेशा होतोय सेकंड इनिंगचा. नक्कीच 38 धावांचा पाठलाग करायचा, कुठेतरी संथ गतीने सुरुवात करण्याचा प्रयत्न नक्कीच फलंदाजाचा दिसला मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. मिड ऑन रिजन मध्ये नक्की चेंडू टॅवल होत होता, नंतर डीप मध्ये जातोय चेंडू. नक्कीच 2 धावा नक्कीच या चेंडूवरती मात्र लिहिल्या जात आहेत. धावसंख्येत मात्र 2 ने बदल होतोय. 3 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. 38 धावांचा पाठलाग करताना बघतोय आपण एकविरा स्पोर्ट्स पांजू संघाला. नक्कीच अलॉंग द कार्पेट आतापर्यंत फटके खेळण्याचा प्रयत्न, हा सुद्धा चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, परंतु त्याला अंडरम स्टाईल मध्ये खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता फलंदाज चेतनचा आणि तो पूर्णपणे यशस्वी झाला. 2 धावा या चेंडूवरती सुद्धा आल्या. येणारे अजूनही 4 चेंडू चेतनचे शेष असतील. यावेळेस मात्र शॉर्ट चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. कर्णधार नक्की चेंडू खाली येतोय, परंतु 1 धाव वर्जित केली जाते. धावसंख्येत आता मात्र 1 ने बदल होतोय. 4 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. 4 धावा धावफलकावरती दर्शवल्या जात आहेत. अजून येणारे 3 चेंडू चेतनचे शेष असतील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता. चेंडू नक्कीच डीप मध्ये जाताना दिसतोय. कट पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र चुकी करतोय. कलेक्शन मध्ये पुन्हा एकदा चुकी होते. गडी बाद घेण्याचा नक्कीच संधी निर्माण केली होती, परंतु 2 धावा या चेंडूवरती सुद्धा येत आहेत. संत गतीने यावेळेस मात्र धावसंख्या येते, परंतु स्कोरबोर्ड आपल्याला अजूनपर्यंत धावतं दिसलंय. 6 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. येणारे अजूनही 2 चेंडू शेष असतील. नक्कीच निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न जरी असला तरी फलंदाज यावेळेस मात्र थोड्याशा चतुराईने अलॉंग द कार्पेट शॉट्स खेळले जात आहेत. रिस्क घेतलं जात नाहीये. यावेळेस मात्र शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न. स्वीपर कव्हर मध्ये नक्कीच चेंडू ट्रॅव्हल होताना दिसला, जिथपर्यंत क्षेत्ररक्षक येईल डीप वरून. 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. धावसंख्येचा जर विचार केला 8 ऑन द बोर्ड लगावले जातात. नक्की जर विचार केला तर 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनपर्यंत आपण विचार केला तर मोठ्या फटके खेळण्याचा प्रयत्न झाला नाही, फक्त इंटू द गॅप्स मारण्याचा प्रयत्न आहे आणि धावा नक्कीच रनिंग बिटवीन द विकेट्सने काढण्याचा प्रयत्न होतो अजूनपर्यंत तरी.
धन्यवाद डीजे. शेवटचा चेंडू असेल नक्की त्यानंतर आपल्याला संधी दिली जाईल कारण मोठा फटका या षटकात आला नाही. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न डीप मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच या षटकाचा जर विचार केला तर पूर्णपणे अंडरम फटके खेळण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांकडून केला गेला आणि ते नक्कीच यशस्वी ठरलं. 10 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. आपण जाऊया मिस्टर डीजे कडे. धन्यवाद डीजे. तर अजिंक्य स्पोर्ट्सचे आधारस्तंभ तुषार गावडे सर यायचे आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. तुषार गावडे सर. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर यावेळेस मात्र कोणत्या प्रकारचं रिस्क निशांत आणि चेतन यांनी घेताना दिसत नाहीये. 10 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहे. समीकरणाचा जर विचार केला 18 चेंडूत 28 धावांची गरज. नक्कीच माननीय श्याम पाटील सर यायचं आपण सुद्धा मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. नक्कीच तुषार गावडे सर आपल्याला दिसत आहेत मंचावरती येताना. खूप खूप स्वागत असेल आपलं ध्रुवतारा स्पोर्ट्स टिवरी कडून. आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडूत 28 धावांची गरज. बघा कोणता गोलंदाज येईल कारण चांगली स्ट्रॅटेजी अजूनपर्यंत दिसली आहे. फलंदाज निशांत आणि चेतनची फक्त अलॉंग द कार्पेट फटके खेळण्याचा अजूनपर्यंत प्रयत्न झालाय आणि तो पूर्णपणे यशस्वी ठरलाय. नक्कीच रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा खूप चांगली आहे. चांगलं कॉलिंग आतापर्यंत त्यांचं मैदानाच्या आतमध्ये दिसतंय. चांगलं ट्युनिंग दिसते. नक्कीच माननीय बंटी पाटील सर आपल्याला सुद्धा विनंती असेल यायचे आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. यावेळेस मात्र पंचांचा इशारा नोचा येतोय. खराब चेंडू आणि त्याला पंच पॅनलाइज करतात. यष्टीरक्षक सुद्धा चुकी करतोय. नक्कीच तर नवीन बाईज आहे की बाईज आहे. नक्कीच धन्यवाद. रिव्ह्यू सिस्टम अवेलेबल नाहीये प्लीज लक्ष द्यायचंय. तर नक्कीच तर नवीन साठी पारितोषिक येतंय. जर आपण हॅट्रिक घेतली तर महान पाटील सरांकडून आपल्याला 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. हॅट्रिक वरती नक्कीच बक्षिसं लावली जात आहेत आपलं प्रोत्साहन वाढवण्यासाठी. नक्कीच तर बाईच्या रूपात एकदा वर्जित केली जाते. यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू होता. सबमरीन चेंडू आणि नक्कीच यष्टीरक्षक यष्टीच्या मागे चांगली कामगिरी करताना दिसतोय. यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. यावेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्वीपर कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय परंतु स्वतःचा बॅकअपने नक्कीच पूर्णपणे तो चेंडू पुन्हा एकदा वाचवला जातोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा अर्जित केल्या जात आहेत. धावसंख्येचा जर विचार केला 14 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. नक्कीच थोडंसं आउटफील्ड मध्ये आपण बघतो वेगळ्या प्रकारचं कॉन्सेप्ट इथे आहे. आपण काळ्या जमिनीवरती खेळताय तर खेळाडूंना थोडंसं स्ट्रगल करावं लागेल चेंडूला टॅकल करण्यासाठी. 15 चेंडूत 24 धावांची गरज. यावेळेस मात्र स्विच हिटचा फटका होता. नक्कीच बघूया चेंडू ट्रॅव्हल होतोय चौकारासाठी. इनटू द गॅप्स 4 रन्स. कम ऑन डीजे. तर आता मात्र जर समीकरणाचा विचार केला येणाऱ्या 14 चेंडू मागे 20 धावांची गरज असेल. नक्कीच स्विच हिटचा फटका होता. नक्कीच गॅप
मध्ये चेंडू जातो इंटू द गॅप, गॅप पूर्णपणे शोधला जातोय फलंदाजाच्या मार्फत. चेतन, नक्की चेतनच्या फळीतून यावेळेस मात्र एक चांगला फटका येतोय. नक्की जर चेतनचा विचार केला तर 4 चेंडू मागे त्याने अजूनपर्यंत 7 धावा अर्जित केल्या आहेत आणि त्याच्यासोबत नक्कीच एक चांगली पार्टनरशिप करताना दिसतोय निशांत. 6 चेंडू 10 धावा. यावेळेस मात्र गुडलेनचा चेंडू होता, त्याला कट करण्याचा प्रयत्न, चेंडू नक्कीच जातोय थर्डमॅन रिजन मध्ये. नक्कीच पंच इशारा करतायत चौकाराचा. यावेळेस मात्र चांगला चेंडूवरती मात्र प्रहार चढवला जातोय इंटू द गॅप, 4 रन्स. उगवत्या सूर्याची तलपत किरण, उगवत्या सूर्याची तळपत किरण, हिंदू धर्माचा रक्षण धन्यवाद केला. DJ. तर आता मात्र समीकरणाचा विचार केला तर 2 चेंडू 2 चौकार. यावेळेस मात्र हल्ला चढवला जातोय नवीन वरती. अजूनपर्यंत पहिले 3 चेंडू त्याने चांगले हाताळले होते, त्यानंतर मात्र हल्ला चढवला जातोय. नक्कीच येणाऱ्या 13 चेंडू मागे 16 धावांची गरज असेल एकविरा स्पोर्ट्स पांजू संघाला. अजूनही ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये जर आपल्याला सामन्यात परत यायचं असेल सिद्धिविनायक संघाला तर विकेट घेणं गरजेचं आहे. वारंवार कालावधीवरती विकेट घेणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू होता, थोडासा शफल आधीच झाला होता. मन बनवलं होतं फाईन खेळण्यासाठी, परंतु नक्कीच बॅटीची कडा घेऊन नक्कीच 1 धाव वर्जित केली जाते. धावसंख्येचा जर विचार केला 23 धावा धावफलकावरती लगावल्या जातात 2 षटकांच्या समाप्तीवरती. 38 धावांचा पाठलाग करताना आपल्याला दिसतो एकविरा स्पोर्ट्स पांजू संघ. आपण जाऊया श्री डीजे कडे. कमॉन डीजे. माऊली गो, आई माऊली गो, माझी माऊली गो, आई माऊली. धन्यवाद डीजे. चला पण माऊली गो, थोडस स्पीडअप करायचंय. जर समीकरणाचा विचार केला 12 चेंडूत 15 धावांची गरज असेल एकविरा स्पोर्ट्स पांजू संघाला आणि अजूनही ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसते. निषाद आणि चेतन अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते. नक्कीच तर यावेळेस मात्र मितेश येतोय नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. पहिल्या 2 षटकाचा जर विचार केला तर नक्कीच चेतनच्या पहिल्या षटकात 10 धावा खर्च झाल्या. नवीनच्या षटकात मात्र 13 धावा खर्च झाल्या. पहिल्या षटकात नक्कीच खूप सेन्सिबल क्रिकेट निशांत आणि चेतनच्या माध्यमातून पाहायला भेटलं. सिंगल डबलच्या रूपात अलॉंग द कार्पेट फटके पाहायला भेटले. एक चांगला बेस देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र नवीन वरती हल्ला चढवला गेला. 2 चौकार त्याच्या षटकात खेचले गेले आणि आता मात्र जर समीकरणाचा विचार केला 12 चेंडू 15 धावांची गरज. नक्कीच एक चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बोल्ड झालेली आपल्याला दिसते. यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू होता. फाईन खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक जिथपर्यंत नक्की चेंडू खाली येईल तिथपर्यंत 1 धाव वर्जित करण्यात येते. धावसंख्येचा जर विचार केला 24 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. 24 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 11 चेंडूत 14 धावांची गरज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फाईन खेळण्याचा प्रयत्न होता डीप मध्ये. जिथपर्यंत चेंडू जाईल अप्रतिम क्षेत्ररक्षण. नक्कीच पूर्णपणे उंचीचा फायदा घेतला जातोय आणि यावेळेस मात्र पहिला झटका लागेल एकविरा स्पोर्ट्स पांजू संघाला. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात यावेळेस मात्र झटका लागतोय. आपण जाऊया डीजे कडे. कमॉन डीजे. पाकाची मैल्याला माझी आईची कारल्याला, चैत्र पाकाची मैल्याला माझी आईची कारल्याला, भक्त जमलन गो आरतीला या कारल्याची डोंगराला, भक्त जमलन गो आरतीला या कारल्याची डोंगराला. नक्कीच तर नवीन फलंदाज हर्षद दिसतोय यावेळेस आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच यावेळेस मात्र पहिला ब्रेक थ्रू मिळवण्यात यश येतं रनआउटच्या रूपात.
नक्कीच चेतन एक चांगली कामगिरी आतापर्यंत चेतन करत होता, परंतु दुसरी धाव घेण्याच्या नक्कीच मोबदल्यात त्याने स्वतःचा गडी गमावलाय. रनआउटच्या रूपात यावेळेस मात्र झटका लागतोय एकविरा स्पोर्ट्स पांजू संघाला. बघूया हा झटका कुठपर्यंत यशस्वी ठरतोय सिद्धिविनायक संघासाठी. यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू होता. पंच इशारा करतायत उजव्या एसटीच्या जास्त बाहेर जर आपण चेंडू हाताला तर नक्कीच त्याला पंच पॅनलाइज करतील, पंच दंडित करतील आणि तोच इशारा यावेळेस मात्र पंचांच्या मार्फत येतोय. धावसंख्येत मात्र आता 1 ने बदलले. धावसंख्येत जर विचार केला 26 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. 38 धावांचा पाठलाग करताना दिसतोय आपल्याला एकविरा स्पोर्ट्स पांजू संघ. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता. ऑलरेडी शफल केलं होतं. मिड विकेट रिझनचा खेळाडू नक्की जिथपर्यंत चेंडू खाली येईल तिथपर्यंत 1 धाव अर्जित केली जाते. धावसंख्येत मात्र 1 ने बदल होतोय. 27 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 9 चेंडूत 11 धावांची गरज. कंपल्सरी चेस असा रूल नक्कीच आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटला तर तोच रूल असेल. कंपल्सरी आपल्याला त्या धावा चेस कराव्या लागतील. 9 चेंडूत 11 धावांची गरज. पुन्हा एकदा आपल्याला मितेश दिसतोय ऑन मार्क वरती. समोर असेल तर हर्षद. यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू होता. नक्कीच पुन्हा एकदा वन बाउन्स मारण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू जिथपर्यंत फेल केलं तिथपर्यंत नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. नक्कीच आता मात्र जर समीकरण असेल येणार 8 चेंडू मागे 9 धावांची गरज. नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हर्षदच्या मार्फत सुद्धा झाला नाही. वन बाउन्स मारण्याचा प्रयत्न होतोय. गॅप शोधण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा इन अँड आउटचा फटका होता आणि चांगला रनिंग झेल प्रशांतच्या माध्यमातून नक्कीच घेतला जातो, कारण तो कव्हर रिजन मध्ये नक्कीच उभा होता, परंतु बॅक साईडला जाऊन त्याने एक चांगला झेल घेतला उलट दिशेने. आपण जाऊया डीजे कडे. एकविरा माऊली कारल्याची बैसली आराम उमऱ्यावर. लोणाला खंडाला घाटातुनी जळवाईच्या चरणावर. यावेळेस मात्र हर्षदला तंबूत परतावं लागेल. नक्कीच गॅप शोधण्याचा प्रयत्न हर्षद मार्फत होता, परंतु सुरेख झेल प्रशांतच्या माध्यमातून कव्हर रिजन वरती. नक्कीच उलट्या दिशेने धावून झेल घेणं खूप कठीण काम असतं क्रिकेटच्या मैदानात, परंतु अप्रतिम कामगिरी करताना दिसला यावेळेस मात्र प्रशांत. आणि नवीन फलंदाज नक्कीच करणला यावेळेस मात्र नॉनस्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता. लॉंग ऑफ रिजन मध्ये फटका मारला जातोय. क्षेत्ररक्षक नक्की जिथपर्यंत फील्ड करेल तिथपर्यंत पंचांकडे दाद मागितली जाते आणि यावेळेस मात्र इट्स गॉन. गडी बाद. भोल्या भक्तांच्या सावलीला डोल भरून मायला मी आज दर्या सागराला. मन भरून आलंय रे आज पाहुणी माऊलीला. मान खाला नरनाचा देव आईच्या चरणाला. माऊली सोन्यानं सजली नक्कीच यावेळेस मात्र जिग्नेश येतोय, ज्याने पहिल्या इनिंग मध्ये नक्की शेवटचं स्लॉग ओव्हरचं चांगलं षटक हाताळलं होतं. तोच जिग्नेश यावेळेस मात्र दिसतोय 49 नंबरची जर्सी वेअर करून. समीकरणाचा जर विचार केला येणाऱ्या 6 चेंडू मागे 9 धावांची गरज असेल. 8 धावांची गरज आहे. नक्कीच दुसऱ्या प्रयत्नावरती हा झटका आपल्याला लागला होता. 6 चेंडूत 8 धावांची गरज. प्रताप भोईर प्लीज आपण यायचंय. जगदीश सर आपली वाट बघतायत. प्रताप भोईर. 6 चेंडूत 8 धावांची गरज. चला प्लीज थोडस स्पीडअप करायचंय. नक्कीच येणाऱ्या 6 चेंडू मागे 8 धावांची गरज असेल. आपण बघत आहात ध्रुवतारा स्पोर्ट्स टिवरी आयोजित स्वर्गीय भरत भानुदास पाटील व स्वर्गीय दीपेश जगदीश पाटील स्मृती चषक
मेगा फायनलचा डे आपण आज बघतोय, शेवटचा दिवस असेल नक्कीच या स्पर्धेतील. आपण थोडस शेवटच्या टप्प्याकडे वळताना दिसतोय. नक्कीच नवीन फलंदाज जिग्नेशला यावेळेस मात्र इंट्रोड्यूस केलं जात आहे. बघूया कशा प्रकारे. 6 चेंडूत 8 धावांची गरज, कंपल्सरी चेस असे सामने असतील. चला प्लीज थोडस स्पीडअप करायचंय. नक्कीच पलेश पाटील सर आलेले आहेत, खूप खूप आभार असतील त्यांचे. चला प्लीज स्पीडअप करायचंय थोडस. नक्कीच स्वतः कर्णधार पुढे सरसावतोय, जबाबदारी घेतोय गोलंदाजीची आलेश. यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू होता, चांगला चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जिथपर्यंत चेंडू नक्कीच टॅकल करेल एकदा वर्जित केली जाते. समीकरणाचा जर विचार केला 5 चेंडूत 7 धावांची गरज असेल एक्युरा स्पोर्ट्स पांडू संघाला आणि कंपल्सरी चेस असा नियम आहे, तर नक्कीच आपल्याला धावा अर्जित कराव्या लागतील. 5 चेंडूत 7 धावांची गरज. नक्कीच निशान दिसतो आपल्याला स्ट्राईक एंड वरती. नक्कीच वैयक्तिक 13 धावांवरती अजूनपर्यंत खेळत होता आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलेला स्ट्राईक रोटेट करतोय. 4 चेंडूत 6 धावांची गरज असेल आणि जर निशांचा विचार केला तर अजूनपर्यंत नक्कीच त्याच्या फळीतून सिंगल डबल असे फटके नक्कीच पाहायला भेटलेत. एक एंड त्याने पूर्णपणे खंबीरपणे धरून ठेवलंय. चल नक्कीच आपल्याला वॉर्निंग येते, टाइमची जास्त वेळ घ्यायचा नाहीये, पंच आपल्याला ताकीद देत आहेत. प्लीज स्पीडअप करायचं. फायनल डे आपल्याला 2 एक्स्ट्रा सामने सुद्धा खेळवायचे आहेत, म्हणून प्लीज सहकार्य करायचंय. ऑलरेडी आपण खूप लेट चाललो आहोत. चला प्लीज स्पीडअप करायचंय. त्यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, यष्टीरक्षक पुन्हा एकदा चुकी करतोय आणि त्याच्याच मोबदल्यात नक्कीच एकदा वर्जित केली जाईल. यावेळेस मात्र जर समीकरणाचा विचार केला, येणाऱ्या 3 चेंडू मागे 5 धावांची गरज असेल एक्युरा स्पोर्ट्स पांडू संघाला, नक्कीच अंतिम चेंडू पर्यंत हा सामना जातोय. नक्की जर आलेसचा विचार केला, अजूनपर्यंत एक चांगला षटक हाताळताना दिसतोय. 3 चेंडू 5 धावांची गरज, कंपल्सरी चेस असे नियम आहेत, तर नक्कीच आपल्याला धावा अर्जित कराव्याच लागतील. बघूया कशा प्रकारे मोठा फटका येतो का या चेंडूवरती. नक्कीच निर्णायक चेंडू ठरेल आलेसचा. 3 चेंडू 5 धावांची गरज. चला प्लीज स्पीडअप करायचा. वारंवार आपल्याला एवढा कालावधी दिला जाणार नाहीये, आपल्याला पंचांनी ऑलरेडी एक वॉर्निंग दिलेली आहे. नक्की जर निशांचा विचार केला, अजूनपर्यंत खूप संयमी भूमिका घेतलेली होती, परंतु आता मात्र समीकरण थोडंसं मोठं आहे. 3 चेंडूत 5 धावांची गरज आणि हा चेंडू नक्कीच निर्णायक ठरेल या सामन्यातील. यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जाईल. ओव्हर द रोप 4 धावा. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. तर यावेळेस मात्र निशांतच्या फळीतून चौकार येतोय. नक्की जर तरी तो ओपनिंगचा फलंदाज आला असला तरी त्याने खूप संयमी खेळली होती, एक साइड नक्कीच त्याने पकडून धरली होती आणि यावेळेस मात्र जेव्हा चौकार पाहिजे होता त्यावेळेस त्याच्या फळीतून यावेळेस चौकार येतोय. पूर्णपणे कंट्रोल मध्ये निशांत आपल्याला दिसतोय. वैयक्तिक 18 धावांवरती खेळतोय केवळ 11 चेंडूच्या मागे. एक संयमी खेळी, एक चांगलं टेम्परामेंट त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय. कसं धावा चेस केल्या जात आहेत याचं प्रात्यक्षिक सुद्धा त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय.
आता मात्र जर समीकरणाचा विचार केला 2 चेंडूत 1 धावांची गरज आणि कंपल्सरी चेस असे नियम आपण नक्कीच वारंवार आपण सांगतोय ताकीद देतोय 2 चेंडूत 1 धावांची गरज यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळण्याला नक्कीच 1 धाव वर्जित केली जाते हाडलक असेल सिद्धिविनायक संघ खूप खूप आभार असतील आपले की आपण आले या स्पर्धेची शोभा वाढवली आपण जाऊया मिस्टर डीजे कडे धन्यवाद डीजे नक्कीच तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय निशांत यायचा जर विचार केला तर त्याने 2 गडी घेऊन 9 धावा खर्च केल्या होत्या